चला मॅचला सुरुवात करू आपण. विकास विकास सर आपण ताबा घ्या. तुम्ही नाहीत पाल, विकास पाल नाहीत, विकास भांडे. चला मॅचला सुरुवात करू आपण. 5 ओव्हरची मॅच. विष्णू शिंदे सर, क्या बात आहे, क्या बात आहे. या स्पर्धेचं खास आकर्षण आहेत. आणि खरं तर रोहन पाटील असेल किंवा कात्रपची पाटील फॅमिली त्यांच्या नात्यात असेल. आणि आज इथून पुढे 4 दिवस विष्णू शिंदे सर, सॅटर्डे संडेला तुम्हाला त्यांचा जलवा पाहायला मिळेल. डीजे गणेश आल्यानंतर तुम्हाला डान्स देखील पाहायला मिळणार आहे. आज 2 दिवस फक्त शाळा चालू असल्या कारणास्तव आपण काय आपल्याला जी बंदी आहे, काही नियमावली आहे, तिचं आपण काटेकोरपणे पालन करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इम्रान आणि दया. गोलंदाज आपण पाहतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज नीतू गवळी. चला प्रवेश फी बेलोली टीमला विनंती राहील की आपण लवकरात लवकर आयोजकांकडे जमा करा, कारण लक्षात असू द्या टॉसच्या अगोदर आम्ही सगळ्यांना या ठिकाणी महत्वाची सूचना देतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन्स या मॅच नंतर मिड इनिंग मध्ये कोळगाव आणि शिरगाव टीमला देखील विनंती राहील. मॅच ऑन. पहिलाच बॉल इनसाइड आउट. कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, परंतु वाईडिश लॉंग ऑफला बॉल चाललाय. तेजस ठाकरेला आपण पाहतोय. या ठिकाणी 2 धाबा घेण्यात आल्यात. इम्रान आणि दया असे 2 नामांकित सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर सेकंड राऊंडची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची असणार आहे. गावदेवी अंबेशी वर्सेस कल्पक रायझिंग स्टार शिरगाव. या आपण थोडासा बदल करणार आहोत. सेकंड राऊंड मध्ये ज्या मॅचेस असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचू. शिरगाव आणि चालू सामन्यातील विजेता संघ तो मात्र सेकंड राऊंड मध्ये पहिला खेळेल. हो, चांगला असतो. पायातला चेंडू थोडासा बाहेर काढलाय आणि आता बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लीगला. दम दन करत सीमा पार धावा मिळतील 4. या राजेश साळवे सर नामांकित स्कोरर आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न. समोर हा चेंडू आपण पाहतो स्वतःच्या फॉलोअर मध्ये गॅदर करतात. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. नगरसेवक चषक 2026 पर्व आहे आणि या दमदार पर्वात तुम्हाला सर्व लाडक्या रसिकांचं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत.
हो, भन्नाट बेग आणि या ठिकाणी आता कुठेतरी या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न नीतू गवळी करतायत. राधे 11 या नावाने संघ खेळतोय. प्रेमानंद महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सध्या राधे 11 छत्रपती शिशे कुळगाव हा संघ दाखल झालाय. कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. दोन क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. शेवटच्या मुमेंटला हा चेंडू अडवण्यात आला. किमान 3 धावा या ठिकाणी एकवटण्यात आलेले आणि 3 धावेच्या पद्धतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11 धावा, 11 रन्स ऑन अ बोर्ड. नीतू गवळीला आपण पाहतोय ऍज अ कॅप्टन म्हणून चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे आणि आता सध्या बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 पेटूची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती देण्यात येईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बरोबर 2:45 होत आहेत. लगेचच आपण सेकंड राऊंडच्या 2 मॅचेस या ठिकाणी 4 ओव्हरच्या कव्हर केल्या जातील आणि थर्ड राऊंड मधून 3 ओव्हरची एक मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे फंबल पाहायला मिळाले. संपर्क व्यवस्थित नाहीये तरी सुद्धा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिशा फक्त दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लिहिला. धावा मिळतील 4. गोलंदाज रोहित आहेत. आज स्वतः गिरीश ठाकरे देखील युवराज कॅटरिंग सर्व्हिसचे सर्वेसर्व आहेत. पुढे सरसावले. चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आता सलग बॅक टू बॅक 2 चौकार आलेत बॅटर कोहिनूरच्या बॅटमधून. इम्रानच्या बॅटमधून आलेले 2 चौकार आपण पाहतोय. कोहिनूर सध्या नॉन स्ट्राईक एंडला. स्वरा 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव. मागे चालला बॉल. अंपायर सिग्नल बाईड. हो, यावेळी सबल पाहतोय. थर्ड मॅन पॉइंटच्या दिशेमध्ये आपण हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहतोय. बॉल चालला सीमा पार. धावा मिळतात 4. खरं तर आज बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वेलफेअर यांच्या वतीनं या ठिकाणी त्या अंतर्गत संघ आपण पाहतोय. 8 संख्या आणि 8 संघांमधून शेवटचा सामना पहिल्या फेरीतील 4थी मॅच. थोडासा शेड्यूल मध्ये बदलाव करण्यात आला होता. अगदी आपण पाहतो प्रत्येक संघाला या ठिकाणी थोडंसं ऍडजस्ट केलं होतं कारण राधे 11 कुळगाव हा संघ आज जयलमन ढोके संघाच्या जागेवरती खेळतो वाईल्ड कार्ड एंट्रीने. आणि ते धावा मिळतील 3. 1 2 3 या धावा या ठिकाणी घेण्यात आलेल्या संघाची धावा संख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिली तर 27 धावा बनल्या गेल्यात. चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. नगरसेवक ट्रॉफीला रोहनजी जनार्दन पाटील साहेब एक यंग अँड युवा डॅशिंग नगरसेवक सध्या या कात्रप परिसराला लाभलेले
नेतृत्व आहेत आणि अप्रतिम स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, बॉल सीमा पार. कोहिनूर च्या बॅट मधून आला. इट्स आउट टॉप द पार्क. बिगी लॉंग वे षटकार. धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या. या षटकामध्ये तब्बल 20 धावा रोहितने खर्च केला. एकूण 40 धावा या ठिकाणी झालेले आहेत. 39. विकास पाल, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे याची दक्षता घ्या, कारण थोडंसं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा कन्फ्युजन असल्या कारणास्तव आमचे स्कोरर लगेचच या ठिकाणी आपला स्कोरबुक दुरुस्त करत असताना एकूण 40 धावा झालेले. 39. कोहिनूरच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू बॅक सलग सेकंड इन अ रो. राजेश साळवे सर असल्यानंतर प्रश्नच नाही आहे, कारण बदलापूरचे ते नामवंत स्कोरर आहेत. सध्या क्रिकेट पासून थोडेसे वंचित आहेत. गोलंदाज तेजस ठाकरे आले. पहिला बॉल डॉट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज आहे. अद्यापपर्यंत एक विकेट आली नाही आहे. ही जमेची बाजू आहे काव्या 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघाची. पुढे सरसावलेत. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार. तेजस ठाकरेच्या अगेन्स्ट ठोकलाय चौकार. त्रेचाळीस धावा धावफलकामध्ये 43. कुणाल भुईर सर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सध्या अगदी आपण पाहतोय विश्रांती गृहातून ते या मॅचचा आनंद घेत असताना, कारण त्यांना माहिती आहे आपला संघ खेळतोय. फक्त त्यांचं लक्ष मॅचकडे, कारण एका बाजूला कुळगाव आणि त्यांना फाईट करते शिरगाव टीम. धावांचा उच्चांक, धावांची गती जर आपण पाहिली तर प्रचंड वेगाने पुढे चालली आहे. तेजस ठाकरेला कमबॅक करावा लागणार आहे या मॅच मध्ये. ओमकार सुरवळ यांच्या वतीने पारितोषिक येते. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. अच्छा, ओके. 2000च आहेत. 44 धावा आहेत.
बॅटिंग पाहावी लागेल. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं, जाऊ दिलं वेल लेफ्ट. आणि आता चांगली गोलंदाजी कब्बा करतायत तेजस ठाकरे. फार मोठी जिम्मेदारी आपण पाहतोय. सर्व यंगस्टरला घेऊन तेजस ठाकरे खेळतात, प्रशांत सूर्यराव खेळतात, संदीप आणि गिरीश ठाकरे, नितीश गवळी या खेळाडूंचा अपवाद वगळला तर सगळे यंग टॅलेंटेड क्रिकेटर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. बॉल चला सीमा पार, स्कोर ऑफ द विकेट. धावा इथे मिळतील 4. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झाला आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर काव्य 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघ जाऊन पोहोचलाय तो एकंदरीत 48 वरती. धावा धाव फलकावरती झालेले 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4थ्या षटकाला प्रारंभ होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असतील नीतू गवळी. राऊंड विकेट नीतू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल चाललाय. वारिस लॉंगरला पण पाहतोय क्षेत्ररक्षक तिकडे, मिस्टेक झाली आहे. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जणू काय या फटक्याचा चटका हाताला लागला असेल आणि आता धावा मिळतील 4.
फेअर डिलिव्हरी. हो, चांगला स्ट्रोक. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे धावा मिळतील जवळ जवळ 6. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतो आलेला खणखणीत षटकार. ओ या ठिकाणी यॉर्कर लाईनचा बॉल. एक सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोहिनूर आणि या 2 धावा. चुका भरपूर पाहायला मिळाल्या राधे 11 कुळगाव टीमच्या वतीनं. आणि आता संघाची धावत संख्या जवळ जवळ 67 वरती पोहोचलेली आहे. चार ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरमध्ये 67 धावा. या क्रीडानगरीमध्ये अक्षय धावा होत आहेत. 79 धावा आंबेशिव टीमने चेस केल्या. मग या मॅच मध्ये आपण पाहतो या धावा देखील कदाचित तुम्हाला शेवटपर्यंत हा सामना अतितटीचा पाहायला मिळेल. टँगो सारखा एक नामवंत क्रिकेटर मैदानावरती आहे. प्रशांत सूर्यराव असेल, संदीप असतील, नितीश गवळी असतील, असे अनेक दिग्गज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज प्रशांत सूर्यराव अर्थातच लाल्या. नक्कीच आपण पाहतो 80 धावा असतील, 85, 90 या धावा देखील या ग्राउंड वरती चेस होत आहेत. ही खासियत राहिली आहे या ग्राउंडची. लॉफ्टेड ड्राईव्ह यावेळेस आपण पाहतो बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफच्या दिशेने गॅप मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नाही ते धावा मिळतील 4, 4, 4. एकाहत्तर धावा धावफलकामध्ये जवळजवळ इम्रानचा आपण विचार केला तर नाबाद 46 वरती खेळतोय. जर त्याचा खेळ आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अर्धशतकापासून 4 धावा तो दूर आहे. आणि इथे हा 1 धाव घेण्याचा प्रयत्न. बाईची धाव घेण्यात आली आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतो एकंदरीत 72 धावा 72. षटकातील 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 4 धावा हव्यात अर्धशतकासाठी इम्रानला. आणि याच दरम्यान चांगला बॉल टाकण्यात आला. धावत संख्या फलकामध्ये आपण पाहतो शिरावली आहे 72. मोठी धावत संख्या पाहायला मिळते आहे. सध्या तरी 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता या 3 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचा टार्गेट या मॅच मध्ये बनणारे. पुन्हा एकदा संपर्क नाही आहे व्यवस्थित. 1 धाव जरूर मिळेल. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती 73 धावा बनलेल्या आहेत. जवळ जवळ 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. स्टील 2-2 पहिल्या 17 आपण पाहतोय. सत्तेचाळीस धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज होईल बाद कारण स्ट्राईक हवी इम्रानला. आणि एका धावेने 74 धावा धावफलकामध्ये वैयक्तिक 47 वरती तो नाबाद खेळतोय. इम्रानचं अर्धशतक झालं तर ATS ग्रुप शिरगाव यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे.
शेवटचा बॉल आणि इथे घडलं काय, फलंदाज झाला बाद. परतोबा लागेल इम्रानला माघारी. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर पहिला लागला शेवटच्या बॉलवरती आणि आता एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. धावा फलकामध्ये 74, 75 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय टीम राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव संघासमोर. पंच्याहत्तर धावांचं लक्ष आणि या 75 धावा कशा पद्धतीने चेस करेल टीम मैदानाच्या आतमध्ये. राधे 11 ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव याकडे सर्वांचं लक्ष राहील. या आपण लगेचच मॅचला सुरुवात करू. चला मॅचला आपण सुरुवात करू. 75 धावांचं आव्हान. सलामीची जोडी कुणाल राऊत आणि तेजस ठाकरे सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 75 धावांचं एक मोठं टार्गेट आहे आणि या 75 धावा कशा चेस केल्या जातील की धावा डिफेंड केल्या जातील याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी या सत्रामध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. पहिले षटक गोलंदाज मयूर जाधव.
चला मॅचला सुरुवात झाली आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी मयूर जाधव बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. मॅन्डेटरी पावो प्ले आणि आता या पावो प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. नगर सेवक चषक 2026 मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि 26ची स्पर्धा आपण पाहणार आहोत. रोहन जनार्दन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलाच बॉल यामध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिळाला. क्षेत्ररक्षक उपस्थित. एक धाव मिळेल. स्वतःच संघाचं खातं या दरम्यान खुलं करण्यात आलंय. तेजस ठाकरे आणि कुणाल राऊत ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. धाबा बनतायत. हाच कानमंत्र घेऊन सध्या मैदानामध्ये सलामीची जोडी उतरली आहे. तेजस ठाकरेला माहिती आहे 75 धावांचं आव्हान म्हणजे जवळ जवळ आपण पाहिलं तर 18 पेक्षाही 18च्या आसपासची सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. पंधराची सरासरी. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक धाव तिकडे मिळणार आणि सातत्याने आपण पाहिलं तर आता सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. दोन्ही बॅटर्सने एक धावेने स्वतःचं वैयक्तिक खातं या ठिकाणी खुलं केलेलं आहे. संघाची धावसंख्या 2 वरती आहे. 75चं टार्गेट आणि आता मयूर चांगली गोलंदाजी करतात. पहिले षटक हाताळत असताना फलंदाजांना पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. राऊंड विकेटने ऑन साईडला फटका आपण पाहतोय. गरजेत असतो की क्षेत्ररक्षक कोणी उपस्थित नाही. जवळपास बॉल जाईल सह बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. राधे 11 ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तेजस ठाकरेकडून भरपूर साऱ्या अशा अपेक्षा प्रत्येक पाठीरा केल्या आहेत आणि त्यांच्या डगआउट मधून बसणाऱ्या खेळाडूंना देखील तितक्या अपेक्षा आहेत. चार धाबा आल्यानंतर संघाची टोटल मध्ये भर पडते. 6 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिलं प्रगती पथावरती बारगस गोलंदाज मयूर जाधव. कोलबेट आपल्याचा बॉल मागे इथे बॅटला हलकासा स्पर्श करत मागे चालला परंतु धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी आहे. प्रतिम अटॅकिंग मोड मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज फलंदाज. कारण प्रत्येकाला सामना जिंकायचं याच अपेक्षेने आणि याच आशेने संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. हो मिस्टर मिक्सोक पॉइंटला टिपली असेल. फलंदाज होतोय फेल. तेजस ठाकरे बॅक टू द पॅव्हलियन. या मॅचची प्राइज विकेट मैदानाच्या बाहेर. धक्का पहिला लागेल टीम कुळगाव संघाला. फलंदाज बाद. पहिला धक्का ठिकाणी लागलेला राधे 11 कुळगाव संघाला आणि या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं परिवर्तन करू. ऐकूया लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत सोमनाथजी खाडे सर. यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल.
धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. मॅडी सरांना आपण ऐकत होतात. मैदानावरती 75 धावांचा पाठलाग या ठिकाणी चालू झालाय आणि पाठलाग करत असताना आघाडीचे दोन महत्वाचे फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. अगदी आपण पाहाल तर राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव या संघाला इथून मात्र अडचणींचा सामना करावा लागतोय. नवीन बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी नीतू. जीवनचा हा बॉल इथे पाहायला मिळतोय. बॅट फिरवली वेगानं. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्कच झाला नाही आणि हा निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार खेळ. गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती मारा करतायत. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये तब्बल 74 बनवल्या. 75चा पाठलाग या ठिकाणी करतायत शिरगाव बी. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं पहिला सामना सागर इरमाळी आणि टीम पहिल्या फेरीमधनं द्वितीय फेरीमध्ये दाखल झाले. दुसरा सामना आपण पाहिला गावदेवी आंबेशिव या संघानं परास्त केलं जय हनुमान जोवेली बी या टीमला. त्यानंतर बेलवली आणि छत्रपती सीसी कुळगाव बी या दोन संघांच्या दरम्यान सामना झाला. छत्रपती सीसी कुळगाव बी हा संघ इथे द्वितीय फेरीमध्ये दाखल झालाय. हा शेवटचा सामना, प्रथम फेरीचा शेवटचा सामना इथे पार पडतोय. पायावरती चेंडू फ्लिक केलंय. फटका चांगला आहे. सीमारेषेवरती एक टप्प्यावरती पकडलं, फेकलं. सुंदर फिल्डिंग इथे आपण पाहताय. तर नक्कीच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सातत्यानं गोलंदाजी बरोबरच उत्कृष्ट फिल्डिंग या ठिकाणी दाखवतायत शिरगाव. दुसऱ्या षटकात आपण आहोत. 9 धावा धावफलकावर. गोलंदाज जीवन अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी तो करतोय. इथे सुद्धा जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव सातत्यानं आपण पाहाल तर चांगली गोलंदाजी, गती परिवर्तन आणि त्याचबरोबर अचूक टप्प्यावरती इथे मारा करत असताना जीवन. इथे स्लोवर वन अगदी समोर मिळाला आहे. वेट अँड वॉच. फटका चांगला खेळला. मिड विकेटला पार करत असताना सरळ चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावरती 13 धावा. तब्बल 75चा पाठलाग. इथे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल आपण पाहताय टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळाला. निर्धाव येतोय. इथे हा चेंडू पहा फुलटोज मिळाला. अगदी आपण पाहताय पायावरती आदळलाय. लाऊड अपील आणि लगेच पंचांनी बोट आकाशाकडे करत असताना इथे विकेट अर्जित झाली. गोलंदाजाला. फलंदाज माघारी परतेल. अजून एक धक्का छत्रपती कुळगाव टीमला. पहा मित्रांनो, पुढचा सामना असेल विजेता संघ आणि कल्पक रायझिंग स्टार शिरगाव. कल्पक रायझिंग स्टार शिरगाव संघ आपण तयार राहा.
आणि विजयी संघ अशा पद्धतीनं द्वितीय फेरीची पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. तिसरं षटक धावफलक अगदी आपण पाहताय तर जागेवरती स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतंय. 13 धावा अद्यापपर्यंत स्कोअर कार्ड वरती आहेत. 75चा पाठलाग ते करतायत. अजून इथून आपण पाहिलं तर लक्ष खूप दूर जात चाललंय. तिसऱ्या षटकात आपण आहोत. इथे सुद्धा मिड ऑफ वरती चेंडूला अडवलं, सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्त इथे काहीच नसेल. सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. स्कोरबोर्ड वरती आहेत 14. टोटल बनवायचे आहेत एकंदरीत 75 धावा. 75 टू विन. मगाशी आपण एक सामना पाहिला जय हनुमान जोवेली आणि आई गावदेवी आंबेशिव. त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तब्बल 78 बनवल्या होत्या. 79 धावांचा टार्गेट अगदी इथं पाहायला मिळालं. चेस करत असताना आंबेशिव संघ आपण पाहिला. पुन्हा लाऊड अपील होती या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी सातत्यानं करतायत. संघासाठी उपयुक्त कामगिरी पार पाडतायत. 74 धावांचा पाठलाग 74 बनवल्या. 75चा पाठलाग. मॅजिक फिगर तब्बल गाठायची 75 धावा. मात्र इथपर्यंत आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ पाहायला मिळालाय. धावफलकावरती आहेत त्या एकंदरीत 15 आणि उर्वरित 12 चेंडू आणि तब्बल 60 धावांचं लक्ष पार करायचंय. 12 चेंडू 60 धावा. प्रत्येक षटकामध्ये 30 धावा इथे बनवाव्या लागतील. प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार मारावे लागतील. शिरगाव संघ मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी पार पाडतोय. सुरुवातीला बॅटिंग करत असताना तब्बल 74 धावांचा डोंगर उभा केला आणि 75 धावा इथे बनवण्यासाठी उतरलेली टीम राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव थोडीशी बॅकफुटला इथे पाहायला मिळते. टॉप ऑर्डरचे फलंदाज आपण पाहिलं तर लवकरात लवकर बाद झाले आणि त्यानंतर संपूर्ण शिकंजा इथे कसला आहे शिरगाव टीमनं. इथे सुद्धा मिस टायमिंग. एक टप्प्यावरती येत आहे. चेंडूवरती पकडतील, फेकतील. एक सिंगल मिळेल. एका सिंगल पेक्षा जास्त इथे काहीच नसेल. सुंदर गोलंदाजी, सुंदर फिल्डिंग. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग पूर्वार्धात केली आणि तब्बल आपण पाहताय तर 75 धावांचा पाठलाग करत असताना इथे अद्यापर्यंत बरोबर बॅकफुटला पंच दिलाय. या चेंडूवरती मिस टायमिंग. चेंडू जातोय समोर अलॉंग द कार्पेट मिड ऑफ वरती. स्वतः गोलंदाज गेलाय. चेंडू गॅदर केला. एकच धाव मिळेल. एक धावेसाठी इथे आपण पाहताय तर भरपूर कष्ट करावे लागतायत. मात्र एका धावेनं किती माइंड करतील समोरची टीम शिरगाव. हा चेंडू चेक करतायत. अंपायर वळाले आमच्याकडे, सांगतायत व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची धाव मिळेल. स्कोअर कार्डला ऍड केली जाईल. या एक धावेची मदत धावफलकाला. अजून एक व्हाईट बॉल. सततचा हा दुसरा व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त इथे अद्यापर्यंत खेळ राहिलाय शिरगाव संघाचा. बॅटिंग करत असताना 74 धावांचा डोंगर उभा केला. डोंगराचा पाठलाग करत असताना 75 धावा बनवणं गरजेचं होतं, अनिवार्य, बंधनकारक. मात्र इथे अद्यापर्यंत आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारे आक्रमक अंदाज, आक्रमक पावित्र्य पाहायला मिळाला नाही. फलंदाज आपण पाहिलं तर एका पाठोपाठ एक बाद सुद्धा झाले. त्यानंतर बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर अत्यंत पॉझिटिव्ह गोलंदाजी करणाऱ्या टीमचे. शिरगाव संघ विजयाच्या अगदी एक बॉल नंतर समोर जवळ चाललाय. एक चेंडू नंतर आपण पाहताय तर विजयातलं अंतर कमी होत चाललंय. शिरगाव संघानं हा सामना जवळजवळ खिशात टाकण्याची तयारी केली आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अर्थातच शिरगाव विपक्ष विजयी संघ असा सामना. कल्पक रायझिंग स्टार शिरगाव
आणि त्यांच्या विरोधात या सामन्यातील विजयी संघ अशा पद्धतीनं 4 षटकांचा द्वितीय फेरीचा सामना तुम्हाला इथे पाहायला मिळेल. इथे समोर बॅक टू बॉलर, चांगली गोलंदाजी. सामना अगदी आपण पाहताय तर संथ आणि थंड चाललाय. संपूर्णतः शिरगाव संघाच्या बाजूने झुकलेली ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल इथे हलक्या हाताने कट केलं. आता मात्र क्लासिकल अंदाजात चेंडू येतोय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. शेवटचं षटक इथे आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती. इथून अजून आपण पाहिलं तर तब्बल 51 धावा 6 बॉलमध्ये बनवाव्या लागतील. सामना जवळजवळ या ठिकाणी खिशात टाकण्याची तयारी केली शिरगावनं. लास्ट ओव्हर आणि पहिलाच बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने टर्न करून स्क्वेअर लेगला पार केलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला, चौकार. लास्ट ओव्हर आणि कोहिनूर गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती त्याच्या विरोधात चौकार आलाय. उर्वरित 5 बॉल इथे पाहायला मिळतील. इथे शॉर्ट पिच पूल केलाय, फटका दमदार. फिल्डरला पार करत असताना निघून जातोय सीमा पार, षटकार. उत्कृष्ट बॅटिंग इथे पाहायला मिळतीये. एक चौकार, एक षटकार. उर्वरित आपण पाहताय 4 बॉल शिल्लक. प्रत्येक बॉलवरती जरी मोठा फटका आला तरी सुद्धा सामना जरूर इथे आपल्याला पाहायला मिळते. जिंकते टीम शिरगाव. मात्र निश्चितच चांगला खेळ दाखवून मन जिंकण्याचं काम या ठिकाणी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम, त्याचबरोबर एक मॅच प्रॅक्टिस घेण्याचं निश्चितच काम या ठिकाणी फलंदाज करतायत. बॅटिंग करत असताना टीम छत्रपती सीसी कोळगाव. हा चेंडू पुन्हा मिस टायमिंग. इथे सुद्धा डायरेक्ट हिट केलंय आणि फलंदाजाला परतावं लागेल माघारी. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत आणि हा सामना जवळजवळ शिरगाव संघाने इथे खिशामध्ये घालण्याची तयारी. इथे फुलटोज मिळालाय. समोरच्या दिशेला पुन्हा ड्राईव्ह. चांगला फटका, चौकार जरूर मिळेल. मात्र हा सामना या ठिकाणी जिंकलाय शिरगाव या टीमनं. वेल प्लेट. हार्ड लक छत्रपती सीसी कोळगाव. चला, शिरगाव टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या. इथे नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. शिरगाव विपक्ष शिरगाव असा सामना. अर्थातच
राजेश साळवी सर, आपला तिथे चेंडू आलाय तो आतमध्ये पाठवा. राजेश साळवी, चेंडू पंचांकडे जमा करा, सुपूर्द करा.